आता यानंतर आपण पियांटा प्रोटेक्ट हे जैव कीटकनाशक आहे, जैविक कीटकनाशक ज्याला म्हणतो. म्हणजे हे सिस्टमिक प्रिन्सिपल वरती बनलेलं कीटकनाशक आहे. याच्यामध्ये पण बॅक्टेरिया आहेत जे कुठल्याही प्रकारच्या अळी किंवा रोगापासून दूर ठेवतात. ठीक आहे. तर याला बनवण्याची प्रक्रिया आता इथे. बरं, हे एकटं पॅकेट असणार की याच्यासोबत आणखीन तुम्ही दुसरं काही ऍड करणार आहात? नाही, फक्त हे एकच पॅकेट. याच्यासोबत फक्त गुळ, बाकी काहीच नको. गुड असतं आणि दही वगैरे काही नाही, दही नाही, गोमूत्र नाही, काही नाही, फक्त गुळ हवाय आपल्याला बॅक्टेरियांना खाद्य. आणि किती ग्रामचं आहे हे? 20 ग्रॅमचं पाऊच आहे. ज्याच्यामध्ये आपण आता इथे 50 लिटर सोल्युशन तयार करणार आहोत. याच्याने बनतं 100 लिटर सोल्युशन तयार होतं. ठीक आहे. 100 लिटर सोल्युशन. आणि आपल्याला याला फवारण्याचं असं आहे की याच्यामध्ये कुठलंही डायल्युशन घ्यायचं नाही. म्हणजे पंपामध्ये जेवढ्या लिटरचा पंप असेल तेवढ्याच लिटर हे द्रावण घ्यायचं, याच्यात कुठलंही पाणी मिक्स नाही करायचं आणि फवारणी करायची. तर हे असं प्रॉडक्ट आहे की ज्याला आता आपण कसं बनवायचं हे बघू. सर, आता आधी याच्यामध्ये गुळ टाकणार आपण. गुळ किती घेतलेला आहे? गुळ हा आता 50 किलो आहे. 50 लिटर पाणी आहे, त्यामुळे आपण 1 किलो गुळ घेतलेला आहे. ठीक आहे. काढून फिरून घ्या थोडं. ठीक आहे. आता याला आपण याच्यामध्ये हे सुद्धा एकदम फाईन पावडर आहे. याच्यामध्ये फक्त बॅक्टेरिया आहेत, बाकी काही नाही. आणि कॅरियर मीडियम आहे. 50 लिटर पाण्यामध्ये ते एक पाऊच. हे 48 तासामध्ये तयार होते. म्हणजे फक्त 2 दिवसामध्ये हे द्रावण तयार होतं. त्याच्यानंतर इमिडिएट आपण पंपात घ्यायचं आणि फवारणी करायची, बस. याला पण सावलीमध्ये ठेवायचं, कारण बॅक्टेरिया आहेत. आम्ही सावली याच्यासाठीच म्हणतो की उन्हाच्या तीव्रतेमुळे बॅक्टेरिया नाही मरायला पाहिजे, त्यामुळे. याचा काय फायदा आहे असं सांगितलं पण तुम्ही? याचा फायदा म्हणजे हे कुठल्याही प्रकारचे रोग असो, कुठल्याही प्रकारचे किडे असो, त्याच्यापासून दूर ठेवतं. हे प्रिव्हेंटिव्ह आणि सिस्टमिक प्रिन्सिपल वरती बनलेलं प्रोडक्ट आहे. म्हणजे तुम्ही किडे आल्यानंतर याला फवारण्याची गरज नाही, आधीच फवारा, जेणेकरून किडे किंवा कुठलाही रोग तुमच्या पिकांवरती येणार नाही.